श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. राजाराम महाराजांचा अभंग कन्नडमध्ये मी निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपाप्रसादाने. तर मराठीतही आपण का बोलू नये? का अर्थ तो सगळ्यांना कळू द्या, स्वामीबद्दल सगळ्यांना कळू द्या. राजाराम महाराज आपल्या मनाला काय बोध करतायत हे सगळ्यांना पृथ्वीवरती सगळ्यांना कळलं पाहिजे, अशा माझ्या मनाची इच्छा आहे की पृथ्वीवरती सगळ्यांना, एक दोन नाही, सगळ्यांना समजलं पाहिजे, ते सगळ्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून ही एक प्रयत्न आहे. बघूया ते स्वामी कसे प्रयत्न करून घेतात आपल्याकडून. तर राजाराम महाराज या अभंगातून काय बोध करतात आपल्या मनालाच बोध करतात ते. कारण मनच आहे जे कधी नाठाळ येते, कधी ऐकतच नाही आपलं कुणाचं, ते परमात्माचं ऐकत नाही. म्हणून मनाला बोध करतात राजाराम महाराज. काय म्हणतात? चित्ती कल्पना ते फार, तीर्थ हिंडे सृष्टीवर, नाही गेले कडूपण, दुना वाढे अभिमान, नसे निश्चय चित्तासी, तीर्थ काय करी त्यासी, दास म्हणे चिदंबर, भ्रमताती नारी नर. जय चिदंबर. काय म्हणतात राजाराम महाराज? चित्ती कल्पना ते फार, या चित्तात एवढ्या कल्पना भरून घेतल्या आहेत आम्ही. कल्पना म्हणजे कॉन्सेप्ट. काय कल्पना? मी कोणीतरी आहे, मी हा आहे, मग ढमका आहे, फलाना आहे, मी डॉक्टर आहे, प्रोफेसर आहे, CEO आहे, मी भक्त आहे. ह्या सगळ्या कल्पना भरून घेतल्या आहेत आम्ही. आणि ह्या कल्पना घेऊन आपण काय करतोय? मी 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 म्हणून सगळ्या ठिकाणी वावरतो. तीर्थे हिंडी सृष्टीवर, ह्या सगळ्या उपाधी घेऊन आपण तीर्थाटन करतोय. कशासाठी? आपण म्हणतो आम्ही देवाला बघायला जातोय, तिकडे बाबुळगावला जातोय, रामेश्वरला जातोय, काशीला जातोय, सगळ्या ठिकाणी जातोय म्हणतोय आपण. पण ह्या कल्पना धरून आपण गेलो तर कल्पनेचा जो मी आहे तो तीर्थाटन करतोय. मी कोणीतरी आहे म्हणून तीर्थ करतोय. तीर्थाटन करण्याचं प्रयोजन काय आहे बा? की मी बाबुळगावला गेलो तर स्वामीची ती मूर्ती मन भरून, डोळे भरून ते पाहावे. कसे पाहावे? जाऊन तिथे सगळंच विसरून जावं, आपला फोन, मोबाईल सगळं बाजूला टाकून द्यावं, स्विच ऑफ करून ठेवावं. मी आणि स्वामी या दोघांव्यतिरिक्त तिथे कोणीच नाही, आणि खरोखर तिथे कोणीच नसतं. मला तर त्या बाबुळगावला गेलेले असताना मला त्या चिमण्यांचा खूप हेवा वाटायचा. चिमण्यांना बघून मला जळकुटेपणा व्हायचा. का? म्हणून चिमण्या जाऊन त्या स्वामीच्या डोक्यावर बसायच्या, चिव 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 करून आपलं सगळं हितगुज ते स्वामीला सांगायचे. आणि मला तिथे 2 घडी मला स्वामीजवळ बसता येत नाही का रे बा, असं माझ्या मनात विचार यायचा नेहमी, की जाऊन आपण मुक्तपणाने स्वामीजवळ बसावं, अभिषेक करावं, डोळे मिटून अभंग म्हणावे, अभंग लिहून बसावे. तिथे कोणी गर्दी नाही आहे, काही नाही आहे, कल्लोल नाही आहे, काहीच नाही, अशी शांत प्रशांत जागा आहे ती. तर आपण तिथे गेलो तर आपल्याला हा अनुभव येतो. गोदावरी नदी संथपणे वाहते तिथे. तिच्या पाण्यात जर आपण पाय टाकून बसलो तर आपले सगळे पाप ती जाळून टाकते, भस्मीभूत करून टाकते. एवढं सुंदर जागा आहे. पण आपण गेलो की तिथे काय करतो? तीर्थ हिंडी सृष्टीवर नुसते जातो, 4 लोकांना तिथे फोन करतो, व्हिडिओ कॉल करतो, दाखवतो आलो आहे आलो आहे आलो आहे म्हणून. स्वामीसोबत राहत नाही आपण. नाही गेले कडूपण, दुना वाढे अभिमान. कडूपण गेले नाही. कडूपण म्हणजे काय? इथे आपल्याला 3 गुणांनी आपण आलेलो असतो, सत्व, रज आणि तम. तर पारमार्थात आल्यावरती सर्वात जास्त अहंकार आपल्याला सात्विक गुणाचा होतो, की आम्ही दान करतोय, आम्ही धर्म करतोय, आम्ही असं चांगले हे करतोय, आम्ही अभंग म्हणतो, आम्ही साधना करतो, आम्ही भक्त आहोत. हा सात्विक अहंकार खूप जास्ती स्पष्ट दिसून येतो. तर ते म्हणतात ते कडूपण गेले नाही आहे, ते अहंकार गेले नाही आहे. आणि त्याच्यासोबत दुना म्हणजे असं दुसरा काय वाढ झालाय? अभिमानाचा वाढ झालाय. तिथे अभिमान कमी झाला नाही, अभिमान उलट जास्त होत गेलं. कारण मला सूक्ष्म तो अहंकार जागृत होऊन जातो. मी साधना करतोय, मी जप करतोय, म्हणून तो अभिमान नाहीसा होण्यासाठी त्याचे आपण चरण धरावे. नसे निश्चय चित्तासी, तीर्थ काय करी त्यासी. आपला चित्तात निश्चय नाही आहे, म्हणजे तो स्थिर नाही आहे. आपण जर गेलो, ठरवून गेलो, बाबुळगावला गेलो आहे,
तर कुणाला बघायला जायचं आहे? मला स्वामीला बघायला जायचं आहे. निश्चय केलं, तिथे जायचं, फोन स्विच ऑफ करायचं, स्वामीसोबत बसायचं, अभंग म्हणायचं, अभंग लिहून काढायचं, जाप करायचा आणि मग 2 दिवसानंतर परत आल्यावरती तो फोन ऑन करायचा. आपण असं करतो का? आपल्यालाच आपण प्रश्न करून घ्यावा. नसे निश्चय चित्तासी तीर्थ करे काय त्यासी. तुम्ही अशा प्रकारे तीर्थ जरी केला तर त्याचा काय उपयोग आहे? असं राजाराम महाराज आपल्याला विचारतात. तिथे गेल्यावरती स्वामीशी न बोलता, त्याच्याशी हितगुज न करता, स्वामी राजाराम महाराजांना जी भक्ती दिली, बाळप्पाला जी भक्ती दिली, विठाबाईंना जी दिली, ते मला का दिलं नाही तुम्ही? कधी मला देणार तुम्ही ही भक्ती? मी कधी तुमच्या चरणापाशी येऊन लोळण घालणार आहे, लोटांगण घालणार आहे? हे मला तुम्ही का भक्ती देत नाही हो? असं मी जाऊन विचारते का कधी? हे प्रश्न मी स्वतःला विचारून घ्यावं. कोणी आपल्याला समजावून सांगण्याचा काही प्रश्न नाही आहे. त्याच म्हणे चिदंबर भ्रमताती नारी नर. राजाराम महाराज म्हणतात, या भ्रमात आपण आहोत की आपण भक्त आहोत, आपण काहीतरी आहोत, असं या भ्रमात आपण वावरतो आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजून स्वामीचे दर्शन होत नाही आहे, स्वामीची भक्तीची वाढ होत नाही आहे. स्वामी म्हणून आपल्याला डोळ्यात अश्रुधारासुद्धा वाहत नाही हो. का वाहत नाही आपल्याला? त्याच्या पायी आपल्याला प्रीती जडली नाही आहे. आपण बघतो संत कसे अश्रुधारा वाहत असते. मी एक 15 दिवसा अगोदर एका संतांना भेटले, चिदंबर भक्तांना. ते जेव्हा ते चिदंबराची कथा सांगत होते, डोळ्यातून अश्रुधारा वाहत होते. ते चिदंबरा चिदंबरा म्हणत होते आणि अश्रुधारा अशी वाहत होती की मला बघून ते वाटलं, मला ही अश्रुधारा का वाहत नाही हो? कारण माझी भक्ती कमी आहे, माझ्या भक्तीत काहीतरी लोप आहे. ती का अशा प्रकारे मला होत नाही आहे स्वामीला पाहून? का डोळे भरून येत नाही आहे माझे? का मला अष्टसात्विक भाव जागृत होत नाही? का रोमांच येत नाही? त्याला बघून मला का वाटत नाही आहे असं? असं मला जेव्हा वाटतंय तेव्हा असं मला वाटतं की अजून माझी भक्ती कुठेही त्याच्यापर्यंत पोचलीसुद्धा नाही आहे. पहिल्या पायरीवरती आहे मी उभी आणि मी कुठे कुठे त्याला गाठायला कुठपर्यंत मला जावं लागेल. म्हणून त्याची करुणा भाकावी आणि कृपा प्रसाद आपल्या भक्तीचा, प्रेमाचा द्यावा आपल्याला. मग तो आपल्याला म्हणतो, भक्तीचा भुकेला म्हणूनही मृत्यू लोकी आला, म्हणून तो साक्षात उडी मारून येणार आपल्यासाठी. आपण त्या परीने त्याला आळवावं आणि त्याला सांगावं, आपलं हितगुज सांगावं, स्वामीशी बोलावं आपण रोज. स्वामी मला तुमची भक्ती द्या हो. हो चिदंबरा, कधी तुम्ही मला पावणार? धाव पाव लवकरी कधी धावणार? कधी माझ्यासाठी येणार तुम्ही धावून? म्हणून प्रार्थना करावी आपण. असं राजाराम महाराज या अभंगातून आपल्याला बोध करता आहेत. गुरुचरणी हे अभंग समर्पण करता. सर्वांना सर्व सुखी व्हावे, लोका समस्ता सुखिनो भवंतु. जय चिदंबर.